वरवर अगदी वृक्ष आणि किचकट वाटणारा भूगोल हा विषय खरे तर खूप मजेशीर आणि गमतीशीर विषय आहे. या विषयामध्ये विद्यार्थ्यांची रुची निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय भूगोल दिनानिमित्त आम्ही आमच्या विद्यालयामध्ये भूगोल पंधरवडा साजरा करण्याचे ठरवले आणि त्याअंतर्गत वेगवेगळे उपक्रमही घेतले. त्यांचाच हा आढावा. नमस्कार, मी आयशा खैरून तैमूर शेख, कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालयामध्ये आपण दरवर्षी 14 जानेवारीला भूगोल दिन साजरा करत असतो. त्या अनुषंगाने आम्ही 1 जानेवारीपासून भूगोल पंधरवडा साजरा करण्याचं ठरवलं आहे. त्याच्या अंतर्गत ही जी आपण पाहू शकत असाल ही सगळी भित्तीपत्रकं इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहेत आणि उद्या इयत्ता 8वी ते 10वीचे विद्यार्थी भूगोलांची ही भित्तीपत्रकं बनवणार आहेत. चला तर पाहूया आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेली ही भूगोलाची भित्तीपत्रकं. आपल्या आजूबाजूचा निसर्ग ते शालेय जीवनातील प्राकृतिक भूगोल, पर्यावरणीय समस्या, दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेले नकाशे, पर्यटन या सर्वांच्या माध्यमातून भूगोल सर्वव्यापी असल्याचे जाणवते. भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत शाखा आहे. पृथ्वीची निर्मिती, निसर्गामध्ये घडणाऱ्या अनेक घटना याबद्दल मानवाला जिज्ञासा आणि कुतूहल वाटणे स्वाभाविकच आहे. भूगोल हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलत्या आविष्कारांचे अचूक, सुसंबंधित व संयुक्तिक वर्णन करणारे शास्त्र आहे. कितव्या क्रमांकाला आपण? तिसऱ्या क्रमांकाला. होय, बरं. सर्वात जवळचा ग्रह कोणता दाखवलाय? कोणता आहे? बर, लघुग्रहाचा पट्टा आहे का पूर्ण? तिघी एकत्र येऊन काढला का तुम्ही? सावता, इकराम आणि इरफान. सावता, इरफान क्या है ये? प्रत्येक गोल है. प्रत्येक गोल पर क्या दिखा है ये? उसे क्या बोलते हो? जिस रेसे का लकीर के द्वारा पृथ्वी के 2 भाग होते हैं. दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध. ऐसा 2 बराबर है. विषुववृत्त के द्वारा इसके 2 भाग होते हैं. अच्छा, ठीक है. हम कौन से गोलार्ध में रहते हैं? हम भारत वाले. तुम कौन से गोलार्ध में रहते? उत्तर गोलार्ध में. क्या नाम है तेरा? काय है ये? कौन आहे ये? प्रणव. कोणता आहे प्रणव? तो आहे स्वामी शुभम आणि सर्वेश. शुभम बेटे आणि वाडकर सर्वेश भोजने समर्थ. तुम्हाला काढले का? बरं, ठीक आहे. काय पृथ्वीचे आवरणे. काय सांगा, जलावरण म्हणजे काय? सांगा. जलावरण म्हणजे जमिनीवरील पाणी, हिम, जमिनीच्या आतील पाणी, वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला जलावरण म्हणता येते. बरं. हा, वातावरण सांगा. वातावरणाचं पुढे हा, दाखव कुठे वातावरण. माझं नाव योगेश आणि माझा मित्र अर्णव. आम्ही याविषयी माहिती सांगणार आहोत. आपण आपल्या स्थान व विस्ताराच्या सुविधेसाठी पृथ्वीवर काही काल्पनिक रेषांची कल्पना करतो. त्यासाठी महत्वाची व्यक्ती आम्ही दाखवत आहोत. सर्वात अगोदर आम्ही विषुववृत्त, यानंतर विषुववृत्ताच्या उत्तरेला एक महत्वाचं वृत्त आहे, याला आपण कर्कवृत्त म्हणतो. विषुववृत्ताच्या दक्षिणेला एक 23 अंशावर एक वृत्त आहे, याला आपण मकरवृत्त म्हणतो. या भागा दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात. विषुववृत्ताच्या उत्तरेला 66 अंश आर्टिक वृत्त आहे. याचप्रमाणे विषुववृत्ताच्या 66 अंश दक्षिणेला अंटार्क्टिक वृत्त आहे. या प्रदेशामध्ये पृथ्वीच्या कल्ल्यामुळे सूर्यकिरणे तिरपी पडतात, म्हणून 24 तासाचा दिवस व रात्र घडू शकते. विद्यार्थ्यांनी मी पठाण सिंधन मुले आणि माझी मैत्रीण वैष्णवी आहे. आज आम्ही नैसर्गिक प्रदेशांची माहिती घेऊन आलो आहोत. सर्वप्रथम विषुववृत्तीय प्रदेश. ही जी रेषा दिसत आहे ही विषुववृत्त आहे. ही एक काल्पनिक रेषा आहे. इथे चॉकलेटी रंगाचा प्रदेश दिसत आहे ही विषुववृत्तीय प्रदेश आहे. विषुववृत्ताच्या दक्षिणेस आणि उत्तरेस 5 अंश अक्षवृत्ता दरम्यान विषुववृत्त प्रदेश आढळतो. कांगो नदीचे खोरे आणि ॲमेझॉन नदीचे खोरे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आढळतात. येथे सदाहरित वन आढळतात व प्राण्यामध्ये खूपच विविधता आढळते. उष्ण गवताळ प्रदेश, हे जे ऑरेंज कलर मध्ये ते उष्ण गवताळ प्रदेश आहे. उष्ण गवताळ प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व
तुलनेत 5 अंश ते 20 अंश अक्षवृत्ता दरम्यान उष्णगवता प्रदेश आढळतात. सिंह, चित्ता, जिराफ, कांगारू यांसारखे मजबूत पाय असणारे प्राणी तेथेच आढळतात. नमस्कार, माझे नाव बेटे तन्वी संतोष. मी आज सूर्यग्रहणाविषयी माहिती सांगणार आहे. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. हे तिन्ही खगोलीय समपातळीत एका सरळ रेषेत येतात आणि चंद्राची सावली जेव्हा आपल्याला दिवसा दिसते त्यावेळीपासून आपल्याला सूर्यग्रहण दिसून येते. आणि सावलीचे 2 प्रकार असतात. ती म्हणजे इथं दाट सावली असते आणि तिथे विरळ सावली असते. नमस्कार, माझे नाव हर्षदा बालाजी कुलकर्णी आणि ही माझी मैत्रीण आयशा. आम्ही आज पिधान व अधिक्रमण याबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. अधिक्रमण: पृथ्वी किंवा सूर्य यांच्या रेषेत शुक्र किंवा बुध हा ग्रह आला की अधिक्रमण होते. नमस्कार, माझे नाव सय्यद आयशा अमीन. आज मी तुम्हाला विधान याविषयी माहिती सांगणार आहे. ग्रहणाप्रमाणे चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशेष स्थिती निर्माण होतात, त्यांना विधान असे म्हणतात. विधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते. नमस्कार, माझे नाव पूर्ण कृष्ण पाटील आहे. मी इयत्ता 6वी वर्गात शिकते. पौर्णिमा व अमावस्या दुपार चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत एका भावाची गती होते. तर भावाची गती ही प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला प्राप्त होते. या दिवशी सूर्य व चंद्राची शक्ती या एकमेकांच्या विरुद्ध कार्य करीत असतात. त्यामुळे भावाची गती नाव स्वामी लक्ष्मण आहे. मी इयत्ता 7वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालय आहे. विषुववृत्त येथील धावपट्टा. संपूर्ण पृथ्वीचा विचार करता फक्त कर्क, प्रगती, मकर वृत्त यांदरम्यान सूर्याची किरणे बरोबर पडतात, म्हणून तेथे तापमान जास्त असते व हवा तापते, प्रसरण पावते आणि हलकी होऊन आकाशाकडे जाते म्हणून येथे विषुववृत्त येथील नावाचा पट्टा निर्माण होतो. नमस्कार, माझे नाव शेख आहे. आज मी सूर्याचा पट्टा याबद्दल माहिती सांगणार आहे. दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0°C पेक्षाही कमी असते. त्यामुळे येथील हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात. ही स्थिती 80° ते 90° या उत्तर व दक्षिण या अक्षांश. माझा मित्र वैभव. आज आम्ही तुम्हाला भूगोलच्या काही मुद्द्यावर माहिती सांगणार आहे. संपाती म्हणजे परिभ्रमण कक्षेत वर्षातले 2 दिवस हे सूर्यकिरणे विषुववृत्तावर लंबवर पडतात, म्हणजे त्यावेळी संपास्थिती असते, विषुवस्थिती असते. ते दिन म्हणजे 21 मार्च ते 23 सप्टेंबर. जेव्हा पृथ्वी ह्या बाजूला कलते तेव्हा सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबवर पडतात, म्हणजेच उत्तरायण नसते. व पृथ्वी जेव्हा या बाजूला कलते तेव्हा सूर्यकिरणे मकरवृत्तावर लंबवर पडतात, म्हणजेच दक्षिणायन असते. नमस्कार, माझे नाव वाघमारे. मी आज तुम्हाला ऋतुचक्र याविषयी माहिती सांगणार आहे. उत्तर गोलार्धात 21 मार्च ते 21 जून या कालावधीत वसंत संपत दिन असतो व 23 सप्टेंबर व 22 डिसेंबर या कालावधीत शरद ऋतू असतो. उत्तर गोलार्धात 21 मार्च हा दिवस वसंत संपत दिन असतो व 23 सप्टेंबर हा दिवस शरद संपत दिन असतो. नमस्कार, माझे नाव सृष्टी बसवराज वर्ग 7. मी आज हा साधा तापमापक काढलेला आहे. साधा तापमापकामध्ये पारा किंवा अल्कोहोल या रेषेवर दाखवलेला आहे. अंश सेल्सिअस व अंश फॅरेनहाइट या 2 भागामध्ये विभागणी होते. अंश सेल्सिअस मध्ये हवेचे तापमान मोजले जाते तर अंश फॅरेनहाइट मध्ये शरीराचे तापमान मोजले जाते. नमस्कार, हे सबुचे विषय आहेत. डोंगर आहेत, मंद उत्तर आहेत, उत्तर आहेत, समुद्र सपाटी आहे. आकाराने फिरते. पृथ्वी सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ असलेल्या स्थितीला उपसूर्य स्थिती व जास्तीत जास्त लांब असलेल्या स्थितीला अपसूर्य स्थिती म्हणतात. नमस्कार, माझे नाव शेख नाझमी दस्तगीर. मी 7वी वर्गात शिकते. माझे शाळेचे नाव कैलासवासी बापूसाहेब पाटील विद्यालय आहे. मी आज तुम्हाला खंडग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण यांची आकृती काढली आहेत. मी तुम्हाला चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये सांगणार आहे. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. सूर्य, पृथ्वी व चंद्र अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावर चंद्रग्रहण होते. खग्रात चंद्रग्रहण जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे इतका असतो. तिरंगी महादेव
म्हणून हे माझा मित्र शिकावे. ही व्रत जाळी आहे. आज आम्ही भूगोल या विषयाची अतिशय प्राथमिक व महत्वाची माहिती सांगणार आहोत. ही व्रत जाळी बनलेली आहे. पृथ्वीवर बरोबर आडव्या आणि उभ्या रेषा नाहीत. मात्र एखाद्या ठिकाणाचे स्थान दाखवायचे असेल तर आपण एक अक्षवृत्तेवर पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेषांना रेखांकन म्हणतात. एक वर्तुळ 360 अंशाचा असते. पृथ्वी ही गोल आहे. एका अंशावरून एक अशी 360 रेखावृत्ते आहेत. दोन रेखावृत्तांच्या दरम्यान फरक 4 मिनिटांचा असते. माझे नाव कपिल संगमेश्वर नंदागोळे. मी 7वीत शिकतो. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. एखाद्या ठिकाणचे हवेचा दाब कमी होतो व सभोवतालचे हवेचा दाब जास्त असतो तेव्हा आवर्ती बदल निर्माण होते. वाऱ्याला मिली बार मध्ये मोजतात. ती परिभ्रमण करून तिथं सूर्य आलाय, चंद्र आलाय, मग ती पृथ्वीची सावली एवढीच पडली. मग ती प्रणव सुंदर सांग जीवावरणाची व्याख्या खूप सुंदर दिलेली आहे. तपांबर, तिस्तांबर, मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर. ओझोन वायू स्थितांबर मध्ये ओझोन वायू शोषून घेऊन सजीवांचे रक्षण करतो. त्यानंतर ती नसल्यावर काय होईल? पृथ्वी नष्ट अति नील किरण प्रत्येक विमान आहे का? तपांबरात राहते का विमान? ही वरी राहते त्या आहे नंबर. हे आपण पाठवलेलं उपग्रह उपग्रह वरीच आहे का ते? हा वरीच फिरतो. ये क्या है? जलचक्र. चक्र जरा जरा खुल के बताओ हमें क्या क्या कब कब क्या होता है? हे पावसाची पाणी जमिनीवर पडते. नदी ओढे यांच्यातून शेवटी समुद्रात मिळते. त्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याची सतत वाफ होते. याला बाष्पीभवन असे म्हणतात. बाष्पीभवन हवेपेक्षा हलके असण्याने ते उंच उंच जाते. संगणक म्हणजे बाष्प थंड होऊन याचे द्रवात रूपांतर होणे व पाण्याचे लहान कण बनतात. हे कण छोटे असल्याने